नमस्कार. प्रजासेवा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. प्रजासेवा रोखोकमध्ये आज आपला विषय आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार. 8वा वेतन आयोग लागू व्हावा याला आपला विरोध नाहीच, परंतु ज्यांचं पोट भरलेलं आहे, ज्यांना गलेलट्ट पगार आजही असताना त्यांच्याच पदरामध्ये पुन्हा 8वा वेतन आयोग लागू करणं हे कशा प्रकारे आणि यातून काय साध्य होणार आहे. वास्तविक पाहता या देशामध्ये खाजगी सेक्टरमध्ये काम करणारे, मग ते विविध कंपन्यामध्ये काम करणारे कामगार असो, शेतामध्ये काम करणारा मजूर असो, खाजगी संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक असो, कर्मचारी असो, शिक्षकेतर अनेक कर्मचारी असो, मजूर असो, या सर्वांमध्ये आज अतिशय कमी पगार असल्यामुळे त्यांना उदरनिर्वाह कसा करावा हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. एवढंच नव्हे तर 8-10 हजार पगारामध्ये तुटपुंजा पगारावर त्यांना आपलं जीवन जगावं लागतं आहे. यामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, वृद्ध आईवडिलांचा दवाखान्याचा खर्च असेल, त्याचबरोबर इतर जीवन जगताना येणाऱ्या असंख्य अडचणी असतील. त्यात कशा पूर्ण कराव्या असा प्रश्न खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या हजारो लाखो करोडो कर्मचाऱ्यांना पडला असताना केंद्र शासन शासकीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग देतं आहे. मग या कर्मचाऱ्यांना, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांकडे या सरकारचं लक्ष का नाही आहे. अच्छे दिनचा नारा दिला गेला सरकारने. 2014मध्ये काँग्रेसची सत्ता प्रस्थापित, काँग्रेसची सत्ता गेली आणि मोदी सरकार सत्तेवर आलं. फार मोठं परिवर्तन झालं देशामध्ये, परंतु सर्वसामान्य माणसाच्या ज्या इच्छा होत्या, आकांक्षा होत्या, त्या आजही पूर्ण झालेल्या नाहीत. कारण आजही या देशातला गरीब हा गरीबच राहिला आहे आणि श्रीमंत होत चालला आहे. मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता, पैसा आणि मक्तेदारी असल्यामुळं हे केंद्रीकरण कधी होणार, या सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये कधी पैसा खेळणार, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव कधी मिळणार, आणि मग आत्मनिर्भर भारत किंवा महिला सशक्तीकरण असा दिलेला नारा हा फक्त कागदावरच राहणार का, असं म्हटलं तर वावगं ठरू शकत नाही. या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे शासनाला की या देशातला सर्वसामान्य माणूस हा फक्त मतदानापुरताच आहे का. हा सर्वसामान्य माणूससुद्धा देशाला कर भरतो, टॅक्स भरतो, परंतु त्याला मात्र आज बाहेर फेकलं गेलं आहे. त्यांच्या कोणत्याच इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत. अतिशय कमी पगार त्यांना दिला जातो, वेठ बिगाराप्रमाणे राबवलं जातं आणि काही लोकांना तर पगारच मिळत नाहीत. आणि असंख्य असे कामगार आहेत की ज्यांना आजही काम मिळत नाही. या देशामध्ये प्रचंड मोठी बेकारी आहे आणि या बेकारीसाठी सरकारने जाहीर केलं होतं की 80,000 तरुणांना आम्ही रोजगार देऊ, परंतु रोजगार तर अद्याप कोणालाच मिळाला नाही. प्रचंड मोठी बेकारी, प्रचंड मोठी लोकसंख्येचं तांडव या देशामध्ये उत्तर वाढत आहे. आणि हा जो बाहेर फेकलेला, म्हणजेच जो पूर्णपणे सत्ता, पैसा किंवा स्वातंत्र्य यापासून बाजूला झालेला हा जो वर्ग आहे, या वर्गाकडे या शासनाचं कधी लक्ष जाणार. या सर्वसामान्य माणसाला कधी सन्मान, स्वाभिमानानं जगायला मिळणार, असा हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे. आपला सरकारच्या 8व्या वेतनाला विरोध नाहीच, परंतु हा जो वर्ग राहिलेला आहे उपेक्षित, वंचित, या वर्गाकडे, या घटकाकडे या शासनाचं, या केंद्र सरकारचं लक्ष कधी जाणार का. नुसतंच आश्वासनांची खैरात, आश्वासनांचा पाऊस यांच्या पदरामध्ये आणखी किती वर्षे पडणार, हा या निमित्तानं पडलेला प्रश्न आहे. नमस्कार, धन्यवाद.